दशक दुसरा, समास सातवा, सत्वगुण लक्षण. श्रीराम. मागा बोलिला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण, परमदुर्लभ श्रीराम. जो भजनाचा आधार, जो योगियांची थार, जो निरसी संसार, दुःखमूळ जो श्रीराम. जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायोज्यता ते श्रीराम. जो भक्तांचा कोवसा, जो भवार्णवींचा भरोसा, मोक्षलक्ष्मीची दशा, तो सत्वगुण श्रीराम. जो परमार्थाचे मंडण, जो महंताचे भूषण, रजतमाचे निरशन, जयाचेनी श्रीराम. जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊनिया निवारी, जन्म मृत्यू श्रीराम. जो अज्ञानाचा शेवट, जो पुण्याचे मूळ पीठ, जयाचेनी सापडे वाट, परलोकाची श्रीराम. ऐसा हा सत्वगुण, देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण, ऐसे असे श्रीराम. ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक, तो सत्वगुण श्रीराम. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी, तो सत्वगुण श्रीराम. परमार्थाची आवडी, उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी, तो सत्वगुण श्रीराम. स्नान संध्या पुण्यशीळ, अभ्यांतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ, तो सत्वगुण श्रीराम. येजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य, तो सत्वगुण श्रीराम. निरूपणाची आवडी, जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी, तो सत्वगुण श्रीराम. अश्वदाने गजदाने, गोदाने भूमिदाने, नाना रत्नांची दाने करी, तो सत्वगुण श्रीराम. धनदान वस्त्रदान, अन्नदान उदकदान, करी ब्राह्मण संतर्पण, तो सत्वगुण श्रीराम. कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, निक्काम तीर्थे उपोषणे, तो सत्वगुण श्रीराम. सहस्त्र भोजने लक्ष भोजने, विविध प्रकारीची दाने, निक्काम करी सत्वगुणे, कामना रजो गुण श्रीराम. तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवाळये शिखरे, तो सत्वगुण श्रीराम. देवद्वारी पडशाळा, पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा, बांधे तो सत्वगुण श्रीराम. लावी वने उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापस्यांची मने, तो सत्वगुण श्रीराम. संध्या मठ आणि भुयेरी, पायरिया नदी तिरी, भांडार गृहे देवद्वारी, बांधे तो सत्वगुण श्रीराम. नाना देवांची जी स्थाने, तेथे नंदादीप घालणे, वाहे अलंकार भूषणे, तो सत्वगुण श्रीराम. जेंगट मृदांग टाळ, दमामे नगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्लोळ, सुस्वराधिक श्रीराम. नाना सामग्री सुंदर, देवाळी घाली नर, हरिभजनी जो तत्पर, तो सत्वगुण श्रीराम. क्षेत्रे आणि सुखासने, दिंड्या पताका निशाणे, वाहे चामरे सूर्यापाने, तो सत्वगुण श्रीराम. वृंदावने तुळसीवने, रंगमाळा सम्मार्जने, ऐसी प्रीती घेतली मने, तो सत्वगुण श्रीराम. सुंदरे नाना उपकरणे, मंडप चांदवे आसने, देवाळी समर्पणे, हा सत्वगुण श्रीराम. देवाकारणे खाद्य, नाना प्रकारी नैवेद्य, अपूर्व फळे अर्पी सद्य, तो सत्वगुण श्रीराम. ऐसी भक्तीची आवडी, नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी, तो सत्वगुण श्रीराम. तिथी पर्व महोत्सव, तेथे ज्याचा अंतर्भाव, काया वाचा मने सर्व, अर्पी तो सत्वगुण श्रीराम. हरिकथेसी तत्पर, गंधे माळा आणि धुसर, घेऊन उभी निरंतर, तो सत्वगुण श्रीराम. नर अथवा नारी, येथानुशक्ती सामग्री, घेऊन उभी देवद्वारी, तो सत्वगुण श्रीराम. महत्कृत्य सांडून मागे, देवास ये लागवेगे, भक्ती निकट अंतरंगे, तो सत्वगुण श्रीराम. थोरपणा सांडून दूरी, नीच कृत्य अंगीकारी, तिष्ठत उभी देवद्वारी, तो सत्वगुण श्रीराम. देवा लागी उपोषण, वर्जी तांबोल भोजन, नित्य नेम जप ध्यान, करी तो सत्वगुण श्रीराम. शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले, तो सत्वगुण श्रीराम.
सांडुनिया अभिमान, निष्काम करी कीर्तन, श्वेद रोमांच स्फुरण, तो सत्वगुण श्रीराम. अंतरी देवाचे ध्यान, तेणे निडारले नयन, पडे देहाचे विस्मरण, तो सत्वगुण श्रीराम. हरिकथेची अतिप्रीती, सर्वथानये विकृती, आदिक प्रेमा आदि अंती, तो सत्वगुण श्रीराम. मुखी नाम हाती टाळी, नाचत बोले ब्रीदावळी, घेऊन लावी पायधुळी, तो सत्वगुण श्रीराम. देहाभिमान गळे, विषयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसे कळे, तो सत्वगुण श्रीराम. काही करावा उपाये, संसारी गुंतो नकाये, उकलवी ऐसे हृदये, तो सत्वगुण श्रीराम. संसारासी त्रासे मन, काही करावे भजन, ऐसे मनी उठे ज्ञान, तो सत्वगुण श्रीराम. असता आपुले आश्रमी, अत्यादरे नित्य नेमी, सदा प्रीती लागे रामी, तो सत्वगुण श्रीराम. सकळांचा आला वीट, परमार्थी जो निकट, आघाती उपजे धारिष्ट, तो सत्वगुण श्रीराम. सर्व काळ उदासीन, नाना भोगी विटे मन, आठवे भगवत भजन, तो सत्वगुण श्रीराम. पदार्थी न बैसे चित्त, मनी आठवे भगवंत, ऐसा दृढ भावार्थ, तो सत्वगुण श्रीराम. लोक बोलती विकारी, तरी आदिक प्रेमाधरी, निश्चय बाणे अंतरी, तो सत्वगुण श्रीराम. अंतरी स्फूर्ती स्फुरे, सस्वरूपी तर्क भरे, नष्ट संदेह निवारे, तो सत्वगुण श्रीराम. शरीर लावावे कारणी, साक्षेप उठे अंतःकरणी, सत्वगुणाची करणी, ऐसी असे श्रीराम. शांती क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया, अंतरी आला श्रीराम. आले अतीत अभ्यागत, जाऊ नेदी जो भुकिस्त, येथान शक्ती दान देत, तो सत्वगुण श्रीराम. तडी तापडी दैन्यवाणे, आले आश्रमाचे निगुणे, तया लागी स्थळ देणे, तो सत्वगुण श्रीराम. आश्रमी अन्नाची आपदा, परी विमुख नवे कदा, शक्तीनुसार दे सर्वदा, तो सत्वगुण श्रीराम. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना, तो सत्वगुण श्रीराम. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण श्रीराम. एका भगवंता कारणे, सर्व सुख सोडिले जेणे, केले देहाचे सांडणे, तो सत्वगुण श्रीराम. विषयी धावे वासना, परी तो कदा डळमळीना, ज्याचे धारिष्ट चळेना, तो सत्वगुण श्रीराम. देह आपदेने पिडला, क्षुधे तृषेने ओसावला, तरी निश्चयो राहिला, तो सत्वगुण श्रीराम. श्रवण आणि मनन, निजध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान, तो सत्वगुण श्रीराम. जयास अहंकार नसे, नैराशता विलसे, जयापासी कृपा वसे, तो सत्वगुण श्रीराम. सकळासी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्व जन तोषविले, तो सत्वगुण श्रीराम. सकळ जनासी आर्जव, नाही विरोधास ठाव, परोपकारी वेची जीव, तो सत्वगुण श्रीराम. आप कार्याहून जीवी, परकार्य सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी, तो सत्वगुण श्रीराम. पराव्याचे दोषगुण, दृष्टीस देखे आपण, समुद्रा ऐसी साठवण, तो सत्वगुण श्रीराम. नीच उत्तर सहाणे, प्रत्योत्तर न देणे, आला क्रोध सावरणे, तो सत्वगुण श्रीराम. अन्याय वीण गांजिती, नाना परी पीडा करीती, तितुकेही साठवी चित्ती, तो सत्वगुण श्रीराम. शरीरे घीस सहाणे, दुर्जनासी मिळवण जाणे, निंदकास उपकार करणे, हा सत्वगुण श्रीराम. मन भलतीकडे धावे, ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे, तो सत्वगुण श्रीराम. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण श्रीराम. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन करी, तो सत्वगुण श्रीराम. पर्वकाळी अतिसादर, वसंत पूजेस तत्पर, जयंत्याची प्रीती थोर, तो सत्वगुण श्रीराम. विदेशी मेले मरणे, तयास संस्कार देणे, अथवा सादर होणे, तो सत्वगुण श्रीराम. कोणी एकास मारी, तयास जाऊन वारी, जीव बंधन मुक्त करी, तो सत्वगुण श्रीराम. लिंगे लाखोली अभिशेष,
नामस्मरणी विश्वास, देवदर्शनी अवकाश, तो सत्वगुण श्रीराम. संत देखोनी धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे, तो सत्वगुण श्रीराम. संत कृपा होय जयास, तेणे उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश, सत्वगुणे श्रीराम. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण श्रीराम. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर, तो सत्वगुण श्रीराम. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथ सामग्री जो करी, धातुमूर्ती नाना परी, पूजी तो सत्वगुण श्रीराम. झळफळीत उपकरणे, माळा गवाळी आसने, पवित्रे सोज्वळे वसने, तो सत्वगुण श्रीराम. परपिडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखोन हरिखन मानी, तो सत्वगुण श्रीराम. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिणे जाण, तो सत्वगुण श्रीराम. आता असो हे बहुत, देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित, तो सत्वगुण श्रीराम. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक, ज्ञानमार्गाचा श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती, पाविजे ते श्रीराम. ऐसी सत्वगुणाची स्थिती, स्वल्प बोलिली यथामती, सावध हो निश्रोती, पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण लक्षणनाम समास 7वा समाप्त. दशक 2 समास 7वा सत्वगुण लक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परमदुर्लभ अशा सत्वगुणाचे वर्णन ऐकावे. भजनाला म्हणजेच भगवत भक्तीला सत्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्वगुणामुळे दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. उत्तम गती सत्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवत भक्तीचा मार्ग सापडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. सत्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजेच सत्वगुण होय. सत्वगुण परमार्थाची शोभा आहे, संत महंतांचे भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्वगुणामुळेच होते. सत्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो. सत्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. असा हा सत्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रकट होतो तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो त्या क्रियेचे लक्षण असे असते. परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते. प्रपंच 4 चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो आणि सदा सर्व काळ अंतःकरणात विवेक जागृत राहतो. हे सत्वगुणाचे लक्षण होय. सत्वगुणामुळे संसार दुःखाचा विसर पडतो. निर्मळ अशा भक्ती मार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. परमार्थाची आवड उत्पन्न होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. स्नान संध्यादी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मलता ही सत्वगुणाची लक्षणे आहेत. यज्ञयाग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्यकर्मे करणे हे सत्वगुणच करवितो. जेथे वेदांत निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो, तो सत्वगुण जाणावा. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्वगुण होय. संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मण संतर्पण ही कार्ये सत्वगुणाची आहेत. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील तेथे सत्वगुण जाणावा. सहस्त्रभोजने, लक्षभोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते, तो सत्वगुण होय. सकामता ही रजगुणामुळे उत्पन्न होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे विहिरी बांधणे, देवळे व देवळाची शिखरे बांधणे हा सत्वगुण होय. देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्वगुणच होय. वने, उपवने,
पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे हे सत्वगुणाचे कार्य आहे. संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदी तीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण होय. झेंगट, मृदंग, टाळ, दमामा, नगारे, काहळ वगैरे सुस्वर वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल तो सत्वगुण होय. अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो आणि जो हरिभजनी तत्पर असतो तो सत्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज, निशाणे, चामर, अब्दागिरी वगैरे जो देवास वाहतो तो सत्वगुण होय. वृंदावने, तुळशीवने, सडा संमार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते तो सत्वगुण होय. नाना सुंदर उपकरणे, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्वगुणच होय. देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो तो सत्वगुण होय. अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यातही जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या तिथींना, पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया वाचा मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो तो सत्वगुण होय. जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ, बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात तेथे सत्वगुण जाणावा. स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभी असतात तो सत्वगुणच होय. जो महत्त्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो तेथे सत्वगुण जाणावा. जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत उभा असतो तो सत्वगुण होय. जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन, तांबूल इत्यादी भोग सामग्रीचा त्याग करून नित्य नेमाने जप, ध्यान आदी करतो तो सत्वगुणच होय. जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो तो सत्वगुणच जाणावा. जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी सात्विक भाव जेथे प्रकट होतात तो सत्वगुणच होय. ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो तो सत्वगुणच जाणावा. ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते तो सत्वगुणच असतो. जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हाताने टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत नाचत भगवंताचे गुणानुवाद व ब्रीदावळी गातो, तसेच भगवत भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो तो सत्वगुण होय. ज्या योगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते तो सत्वगुण जाणावा. या भवसागरातून तरुण जाण्याचा काहीतरी उपाय करावा. या संसारात गुंतून काय होणार आहे असे अंतरंगात तीव्रपणे जेव्हा वाटू लागते तेव्हा तो सत्वगुण समजावा. प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवत भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पाहू लागते तो सत्वगुण. आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्य नेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते तो सत्वगुण जाणावा. ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो तो सत्वगुण. जो सदा सर्व काळ विषय भोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवत भजनच सर्व काळ आठवते तो सत्वगुण जाणावा. ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो तो सत्वगुण होय. त्याचे भगवत प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो तो सत्वगुण जाणावा. ज्यावेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात तो सत्वगुण होय. हे मनुष्य शरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो तेव्हा तो सत्वगुण जाणावा. ज्याच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया असतात व भगवत भक्तीसंबंधी दृढ निश्चय झालेला असतो,
त्याच्या अंतःकरणात सत्वगुण येऊन राहिला असे समजावे. अतिथी अभ्यागत आले असता जो त्यांना विनमुख भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण जाणावा. तपस्वी, बैरागी अथवा कोणी दुःखी दैन्यवाणा आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहण्यास जागा देतो तो सत्वगुण होय. आपल्या घरात पुरेसे अन्न नसले तरी जो कुणाला विनमुख पाठवित नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो तो सत्वगुण. ज्याने जीवेवर विजय मिळविलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते तो सत्वगुण होय. जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी त्याचे चित्त डळमळत नाही, तेथे सत्वगुण जाणावा. केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो, एवढेच नव्हे तर आपला देहही भगवत चरणी समर्पण केलेला असतो तो सत्वगुण. मनात विषय वासना आली तरी जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही तो सत्वगुण समजावा. शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पिडलेले असले, तहान भुकेने व्याकुळ झालेले असले तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहतो तो सत्वगुण होय. जो श्रवण, मनन, निधिध्यास जाणीवपूर्वक सातत्याने करतो त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते, हे सर्व सत्वगुणाचे कार्य होय. ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो तो सत्वगुण होय. जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादाशील असते व जो सर्व लोकांना संतोष देतो तो सत्वगुण जाणावा. जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो, त्यामुळे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो तो सत्वगुण समजावा. जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो तो सत्वगुण होय. दुसऱ्याचे दोष गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रकट करीत नाही तो सत्वगुण जाणावा. कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी जो आवरून धरतो तो सत्वगुण होय. जरी कोणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, त्यांच्या संबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनातही येत नाही तो सत्वगुण समजावा. देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशी मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो तो सत्वगुण असतो. मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो तो सत्वगुण होय. सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्तिमार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे हा सत्वगुण. ज्याला प्रातस्नान करणे आवडते, पुराण श्रवणात व नाना मंत्रांनी देवतार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते तो सत्वगुण होय. ज्याला पर्व काळाबद्दल फार आदर असतो, जो वसंत पूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्यादी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते तो सत्वगुण. कुणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे हे सत्वगुणाचे कार्य होय. कुणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो तो सत्वगुण होय. लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे हा सत्वगुण होय. संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धाव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो तो सत्वगुण जाणावा. संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वरांश प्रगट होतो. जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवत भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो तो सत्वगुण समजावा. ज्यास पुण्य संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते तो सत्वगुण होय. ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो, जो ग्रंथजवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नाना प्रकारे पूजा करतो तो सत्वगुण असतो. देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळा, उपासना मूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्यास आवडते तो सत्वगुण होय. जो लोकांचे दुःख, पीडा, कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण असतो. जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो,
लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो. परदुःखाने जो कष्टी होतो तो सत्वगुण जाणावा. आता हे वर्णन पुरे झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याचे चित्त देवाधर्माचे ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवत भजन करतो तो सत्वगुण होय. असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून तो संसार सागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. सत्वगुणानेच भगवत भक्ती प्राप्त होते. सत्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायोज्य मुक्तीही मिळते. याप्रमाणे सत्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे काय सांगतो ते ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुणलक्षणनाम समास 7वा समाप्त.